आदित्य ठाकरे की बाइक रैली। पालघर जिले की महाविकास आघाड़ी के उम्मीदवार भारती कामड़ी के प्रचार हेतु बाइक रैली वसाई में निकाली गई, जिसमें आदित्य ठाकरे शामिल हुए। इस मौके पर उन्होंने केंद्रीय सरकार पर टीका की, मगर हितेंद्र ठाकुर की बहुजन विकास आघाड़ी पर टीका नहीं की। ये रैली भारती कामड़ी के प्रचार के लिए निकाली गई थी। विरार से निकाली गई थी, जिसमें महाविकास आघाड़ी के सभी घटक शामिल हुए थे। रैली के बीच पत्रकारों से बातचीत में उन्होंने कई विषय पर अपनी बात रखी, जिसमें बाड़वन बंदर प्रादेशिक पक्ष पर उन्होंने कहे कि शिवसेना उद्धव पार्टी एक ही पार्टी रहेंगे। जिन्होंने पार्टी की निशानी चोरी की वो हम न्यायालय से वापस लेंगे। इलेक्ट्रोल बॉन्ड सबसे बड़ा घोटाला है। औरंगाबाद का नाम बदलने के बाद कोई दंग नहीं हुआ। नवी मुंबई एयरपोर्ट का नाम DB पटेल अब तक नहीं दिया गया। कोविड के दौरान हमारी सरकार लोगों को मदद देती रही। जिन्होंने पार्टी और निशानी चोरी की उन्हें शरद पवार पर बोलने का अधिकार नहीं। उद्धव साहब उनके साथ नहीं, इसलिए मोदी और शाह को प्रचार करना पड़ रहा है। ब्यूरो रिपोर्ट न्यूज UNI। आपण पाहताय लोकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे। येताना देखील अनेक लोक भेटत होते, बोलत होते। जिथे ट्रॅफिकमध्ये अडकले तिथे पण लोक गाडीपाशी येऊन बोलत होते माझ्याशी। मला वाटतं हाच एक अंदाज आहे महाराष्ट्रभरात की महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट मिळणार। ओके, पालघरच्या बाबतीत आपण काय सांगणार? पालघरमध्ये तिरंगी लढत होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि किती रंगी झाली तरी आपण पाहाल आम्ही देशासाठी लढत आहोत आणि महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान होईल। दादा, जिथून ही सुरुवात केली जाते हा भव्याचा गड बोलला जातो। आता महाराष्ट्र भव्याचा गड आहे। जे मुख्यमंत्री बोलले की कोण आदित्य, असं आपल्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे मुख्यमंत्री। चांगलं निवडणूक त्याला सांगेल कोण आदित्य, निवडणूकच त्याला सांगेल। शरद पवार सरकारमधले जे प्रादेशिक पक्ष आहेत हे सर्व काँग्रेसमध्ये विलीन होणार आहेत। भारतीय जनता पार्टी के कार्यक्रम में प्रकाश निकम ने कहा कि जो बाड़बंदर का विरोध कर रहा है वो दलाल है। मला वाटतं आपण एक पाहिलं असेल, आम्ही स्थानिक जनतेसोबत उभे आहोत। जनता ही आमच्यासोबत उभी आहे आणि जे काही जनतेचे विषय ते आम्ही उचलून धरणार आहे। वाढवण बंदर असेल, नाणार असेल, सगळीकडेच जर जनता त्याच्या विरोधात असेल तर आम्ही विरोधात राहू। जिथे जिथे जनता ज्या प्रकल्पांचं स्वागत करतं आम्ही जनतेसोबत राहणारच। मुख्य गोष्ट हीच आहे, आमच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर झालेलं, उस्मानाबादचं नाव धाराशिव झालेलं, पण हे सगळं होत असताना कुठेही दंगली घडल्या नाहीत। सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन केलं। दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वात महत्वाची आहे, हे मी सतत विषय हा घेत आलेलो आहे। नामकरणचा विचार करायचा असेल तर आपण त्या औरंगाबाद एअरपोर्टचं नाव छत्रपती संभाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे ठेवलं होतं। 4 वर्षापूर्वी हा निर्णय घेतला होता विधान भवनात आणि केंद्र सरकारकडे पाठवलेला। केंद्र सरकारने याच्यावर काहीच केलेलं नाही। नवी मुंबई विमानतळाचं नाव श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट हे दिलं होतं, पण ते अजून मान्य केलं नाही केंद्र सरकारने। पण अयोध्येमध्ये नाव बदललेलं आहे, गोव्यामध्ये नाव बदललेलं आहे। म्हणजे हा महाराष्ट्राला असं का ही वागणूक मिळत आहे केंद्र सरकारकडून किंवा भाजपकडून, हा प्रश्न आहेच। आदित्य साहेब, 3 टप्प्यामधलं आता इलेक्शन संपलेलं, मतदान संपलेलं आहे, परंतु आता जे 4थ्या टप्प्या 5व्या टप्प्यामधलं जे मतदान आहे त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे प्रचार घेत असताना आपल्याला दिसतात। आज 13 तारखेला कदाचित अमित शहा आणि पंतप्रधान मोदींची सभा लागण्याची शक्यता आहे। काय याचा संकेत काय? आपण महाराष्ट्राची जनता म्हणून हा विचार करायला पाहिजे की गेल्या 5 वर्षात हे मोठे नेते कुठे होते, आपल्या राज्यात का नाही आले? कोविडच्या काळात जेव्हा इथे महाविकास आघाडीचं सरकार होतं, आपण पाहिलं असेल हॉस्पिटल बांधण्यापासून ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यापर्यंत जेव्हा कोविडचं काम आपलं चालू होतं किंवा टोकतेसारखं वादळ येऊन गेलं, तेव्हा हे भाजपचे मोठे नेते देशात जे मंत्रिपदांवर वेगळ्या गुजरातला गेले, तिथे 1,500 कोटीचं त्यांनी फंड दिला, महाराष्ट्राला 1 रुपया दिला नाही। तर ही वागणूक महाराष्ट्राला का मिळते आणि प्रचारात असताना का इथे यावं लागतं, हा देखील विचार आपण सर्वांनी करावा। पण आता मोदीजींच्या ज्या सभा वाढल्या जात आहेत त्यामुळे त्यामधले काय संकेत वाटतात? कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती त्यांच्यासोबत नाहीये, म्हणून त्यांना दुप्पट तिप्पट सभा घ्यायला लागतात। तरी देखील महाराष्ट्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षासोबत राहील। सर, कालच्या मतदानामध्ये एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की ठाकरे गटाची शिवसेना ही काँग्रेसमध्ये पक्ष चोरांनी आणि बाप चोरांनी पवारसाहेब काय बोलले, उद्धवसाहेब काय बोलले, त्याच्यावर बोलण्याचे त्यांना काही अधिकार नाहीये। हे लोक जे आहेत ते डरपूक होते, म्हणून ते गुवाहाटी गोवाला वगैरे पळून गेले होते, त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही।